पैसा चीज ही ऐसी है कमबख्त जिसको एक बार पैसों की लत लग गई सो गई। आपल्याकडे खूप पैसा असावा, पैसा असलं की आपण हवं ते करू शकतो हे वाटणं स्वाभाविक आहे। काही अपवाद सोडले तर प्रत्येकाला असंच वाटत असतं। मात्र याच पैशाची हाव सुटल्यावर सगळं काही गडबडतं। आपला पैसा दुप्पट तिप्पट करण्याच्या नादात रोज कितीतरी लोक फसतात, काही जण तर रस्त्यावर सुद्धा येतात। या फसवणुकीच्या घटनांमध्ये फक्त मध्यमवर्गीय लोक नाही तर उद्योजक, अगदी सेलिब्रिटी सुद्धा येतात। यात आता एका नव्या नावाची भर पडली आहे। अभिनेता जावेद जाफरी आणि त्याची पत्नी हबीबा जाफरी यांची कोट्यावधी रुपयांची त्यांची फसवणूक झाल्याचं आता समोर आलंय। धक्कादायक बाब म्हणजे ही फसवणूक करणारा व्यक्ती हा मुंबई महापालिकेत काम करणारा मोठा अधिकारी असल्याचं समोर आलंय। ज्या अधिकाऱ्याचं नाव या प्रकरणात समोर आलंय तो कोण आहे, जाफेदची पत्नी हबीबा या फसवणुकीला कशी बळी पडली, पोलिसांनी आतापर्यंत कोणते खुलासे या प्रकरणात केलेत, हेच आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अक्षता, आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। काही महिन्यांपूर्वीच मुंबई मंत्रालयात लाचखोरीचा प्रकार समोर आला होता। त्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेतील एका बड्या अधिकाऱ्याचा कारनामा समोर आलाय। मुंबई महानगरपालिकेतील काही अधिकाऱ्यांची पॉवर नेमकी किती असते याची आपल्या सर्वांनाच कल्पना आहे। आरोप झाले, चौकशी झाल्या, सक्तीच्या रजेवर पाठवलं गेलं, तरी काही दिवसांमध्येच पुन्हा त्याच अधिकाऱ्यांची महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती होते आणि नंतर नवे वाद समोर येतात। आता असाच एक गाजलेला चेहरा पुन्हा चर्चेत आलाय। बीएमसी मधील सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांच्या विरोधात बॉलिवूड अभिनेता जावेद जाफरी यांच्या पत्नी हबीबा जाफरी यांनी तब्बल 16.24 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप केलाय। हबीबा यांच्या तक्रारीनुसार ही फसवणूक 2024 पासून केली गेली। 15.33 कोटी रुपये ऑनलाईन तर उर्वरित रोख स्वरूपात देण्यात आले। मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पात गुंतवणुकीच्या बदल्यात चांगला परतावा देण्याचं आमिष दाखवण्यात आलं होतं, मात्र प्रत्यक्षात काही दिलं नसल्याचा आरोप त्यांनी केलाय। या प्रकरणात हबीबा यांनी व्यावसायिक निशित पटेलवर आपली फसवणूक केल्याचा आरोप केलाय, पण तपासात या सगळ्याचा मास्टरमाइंड सहाय्यक पालिका आयुक्त महेश पाटील असल्याचं समोर आलंय। अशा प्रकरणात या महेश पाटील यांचं नाव काही पहिल्यांदा आलं नाहीये, याआधी सुद्धा त्यांचं नाव समोर आलं होतं। वर्षभरापूर्वीच खंडणी आणि मारहाण प्रकरणात चर्चेत आलेल्या महेश पाटील यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं, मात्र प्रशासनातील आशीर्वाद इतका मजबूत होता की काही महिन्यांतच पुन्हा ते सेवेत रुजू झाले आणि के साऊथ वॉर्ड सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी त्यांची नियुक्ती सुद्धा झाली। त्यामुळे प्रशासनात कारवाईपेक्षा व्यवस्था जास्त मजबूत आहे का असा प्रश्न पडतोय। पटेलनं महेश पाटील यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले। भांडूप एस वॉर्डचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांच्यावर वांद्रे पुनर्विकास प्रकल्पात 80 कोटी रुपये गुंतवणूक घोटाळा केल्याचा आरोप आहे, तर पाटील हा सूत्रधार असून आपल्याला बळीचा बकरा केला जात असल्याचा निशित पटेलचं म्हणणं आहे। त्यानं महेश पाटील यांच्या विरोधात काही पुरावे पालिका आणि मुंबई पोलिसांसह सर्व यंत्रणांकडे देत तक्रार केली होती, मात्र पाटील यांनी पटेलचे सर्व आरोप फेटाळून लावले। अभिनेता जावेद जाफरी आणि त्यांची पत्नी हबीबा जाफरी यांच्या फसवणूक प्रकरणात सहाय्यक पालिका आयुक्त महेश पाटील यांच्यासह व्यावसायिक निशित पटेल विरुद्ध मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षानं गुन्हा दाखल करून पटेलला बेड्या ठोकल्यात। पाटीलसह त्यांच्या 3 ते 4 साथीदारांचा शोध सध्या पोलीस घेते। या प्रकल्पात केवळ जाफरी कुटुंबियांचंच नव्हे तर निवृत्त पोलीस अधिकारी, बीएमसी अधिकारी, कलाकार आणि निवृत्त न्यायाधीशांनीही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केल्याची शक्यता व्यक्त केली जाते। या प्रकरणामुळे असा प्रश्न पडतो की इतक्या मोठ्या प्रमाणावर पैसा गोळा करणाऱ्या या प्रकल्पाला नेमका कोणाचा राजकीय आणि प्रशासकीय पाठिंबा होता का? गंभीर आरोप असतानाही संबंधित अधिकाऱ्यांना पुन्हा महत्त्वाच्या पदांवर पोस्टिंग कशी मिळाली?